नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या आणि जानकी ह्या बाजारात भाजी घेण्यासाठी येतात. तर समोर सौमित्र आणि अवंतिका येतात. तर जानकी त्यांना पाहून त्यांच्याजवळ येते. ऐश्वर्या मात्र रागाने त्याकडे बघत असते. तर जानकी ही अवंतिकेला विचारते की काय ग अवंतिका, कशी आहेस? तर अवंतिका म्हणते की हो जानकी वहिनी, मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? आणि सौमित्राला सुद्धा जानकी विचारते की सौमित्र भाऊजी, तुम्ही कसे आहात? तर सौमित्र खुश होऊन म्हणतो की बरा आहे. तेव्हा जानकी त्यांना पाहून खुश तर होते आणि तुम्ही असे अचानक येते असे का विचारते. तेव्हा अवंतिका सौमित्राला खुणावते. तर सौमित्र म्हणतो की खरं तर मी तुला आणि दादाला भेटण्यासाठी घरीच येणार होतो. घरी येता आले नसते, पण वहिनी तुला मी फोन करून बोलावणार होतो. बरं झालं तुमची येथेच भेट झाली. तेव्हा ऐश्वर्या ही अवंतिकाकडे बघत रागाने मनात म्हणते की हीच ती मुलगी आहे की जिच्यासाठी तो मला सौमित्र सोडून गेला, जिच्यासाठी तू माझ्याशी होणारे लग्न नाकारले, मला तू हर्ट केले आणि आता मुद्दाम तू हिला घेऊन आलास. तर जानकी विचारते की काय सौमित्र, काय झाले? काही महत्वाचे काम आहे का? सगळे ठीक आहे ना? तेव्हा सौमित्र म्हणतो की मला जे काही बोलायचे ते या मी चिठ्ठीमध्ये लिहिलेले आहे आणि तो ती चिठ्ठी जानकीच्या हातामध्ये देतो. तेव्हा जानकी म्हणते की चिठ्ठी? तर सौमित्र म्हणतो की हो, आणि तू एकट्यामध्येच वाच. आणि ते दोघे जायला निघते. तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी काळजी घ्या. आणि अवंतिकेला हाताला धरून सौमित्र आणि अवंतिका गाडीमध्ये येतात. गाडीमध्ये बसून ते दोघे निघून जातात. तर जानकी ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्याकडेच पाहत असते. ऐश्वर्या मात्र ही सर्व रागानेच बघत असते. तेव्हा जानकी पुन्हा त्या भाजीवाल्या गाडी समोर येते आणि भाज्या घेत असते. ऐश्वर्याला सुद्धा खुणावते, परंतु ऐश्वर्याच्या मनात फक्त तोच विचार असतो, तिचे याकडे लक्ष नसते. तिचे लक्ष अजून रागाने तिकडेच असते. त्यानंतर त्या दोघी घरी येतात. तर ऐश्वर्या लगेच रूममध्ये येऊन आपल्या डॅडाला फोन करते आणि तो चीटर सौमित्र अजून येतेच आहे. त्या मुलीसोबत तो खूप आनंदात आहे, तुम्ही त्याला पकडा आणि चांगली जन्माची शिक्षा द्या, म्हणून सौमित्राला अद्दल घडवण्यासाठी ती सायजीचे कान भरत असते. तर इकडे जानकी ती चिठ्ठी ऋषिकेशच्या हातात देते. तेव्हा ती चिठ्ठी वाचून ऋषिकेश जानकीला विचारतो की तुला काय वाटतं की काय करावे म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला जे वाटते तेच मलाही वाटते. तर इकडे ऐश्वर्या भयंकर सौमित्राला बघून भडकलेली असते की काय करू डॅडा, मी कसे विसरू त्याला, म्हणून आपल्या हातातील मोबाईल सुद्धा ती लांब फेकून देते. कशी विसरू असे करून ती रूम मधील सर्व सामान इकडे तिकडे फेकत असते. आणि जेव्हा ती सौमित्राला भेटलेली असते तर सौमित्राने तिला प्रॉमिस केलेले असते की ऐश्वर्या, मी तुला प्रॉमिस करतो की माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही मुलगी नसेल. हे सर्व ऐश्वर्याला आठवते. म्हणते की तू मला दिलेले वचन मोडलेस, त्या मुलीसाठी तू मला सोडून पळून गेला, म्हणून तिला तिच्या लग्नाचे क्षण सर्व आठवतात. त्याच्याबरोबरचा बदला सुद्धा मला घ्यायचा, मग मी अशी कशी तुला सोडू? बदला तर मी घेणारच, सोडणार नाही मी तशी. त्या अगोदर त्या चिठ्ठीमध्ये काय होते हे मला शोधून काढायचेच. आणि वारे वा, माझ्या तोंडावर त्या जानकीला ती चिठ्ठी देतो आणि तू एकटीत वाच असे म्हणतो. वारे वा, तू मला ओळखले नाही, मी सुद्धा ऐश्वर्या आहे. मग मी ती चिठ्ठी शोधणार आणि वाचणारच ती, म्हणून लगेच जानकीच्या रूमकडे येते. तर जानकी ही काही कपडे आपल्या रूम मध्ये आवरत असते आणि दरवाजामध्ये येऊन उभी राहते आणि विचार करते की ही चिठ्ठी त्या गपचूप सौमित्राने हिला दिली आणि हिने ही चिठ्ठी वाचली असणार आणि हुशारीने ती चिठ्ठी आता लपून ठेवली असणार. मग आता ही चिठ्ठी ती मला नाही देणार, मग मी हिला हिच्याशी गोड बोलून शेवटी शोधाशोध करण्यापेक्षा गोडच बोलते. चिठ्ठीमध्ये नेमकं असे काय होते हे हिच्याकडूनच काढून घेते. तेवढ्यात जानकीचे लक्ष ऐश्वर्याकडे जाते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं दारात का अशी उभी आहे, ये ना आतमध्ये. तेव्हा जानकी ऐश्वर्याला बसण्यासाठी सांगते आणि विचारते की काय ग अशी का उभी होती दारामध्ये, काही हवं आहे का तुला? तेव्हा ऐश्वर्या नाही हो, सहजच, आणि तुमच्याशिवाय या घरामध्ये मी बोलणार तर कुणाशी? तेव्हा जानकी म्हणते की मला माहिती आहे की तुला नेमकं काय बोलायचे असेल, की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांना एकत्र बघून तुला वाईट तर वाटलेच असेल. हे साहजिकच आहे, वाईट येणे, राग येणे, पण मी समजू शकते. झाले गेले सर्व काही विसरून जा. तुमचे दोघांचे सुद्धा मार्ग वेगळे झालेले आहेत आता, त्यामुळे जे काही सामोरे आले ते स्वीकार, हाच तुझ्याकडे एक पर्याय आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थँक्यू जानकी वहिनी, तुम्ही मला इतकं समजून घेतल्याबद्दल. आणि खरं सांगायचं म्हणजे खरं तर सौमित्र आणि अवंतिका माझ्या समोर आले तर मला खूप राग आला होता, परंतु नाही, आता मी ठरवले की सारंगच माझे नवरे आहेत, म्हणून सारंगच्या सुखाकडे आणि आमच्या संसाराकडे जास्त व्यवस्थित लक्ष द्यायचे.
पण तेव्हा जानकी विचारते की पण काय, तर ऐश्वर्या म्हणते की सॉरी जानकी वहिनी, मी आता तुम्हाला जे काही बोलेल त्याचा प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका. सौमित्र त्याच्या रिलेशन मध्ये खुश आहे ना, कारण मार्केटमध्ये सौमित्र आपल्याला भेटला आणि त्याने तुम्हाला एक चिठ्ठी दिली आणि एकट्यात वाच असे म्हटला, मग काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे तो खुश आहे ना. तेव्हा जानकी म्हणते की हो, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका एकत्र खूपच खुश आहेत. त्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिले हे जाणून घेण्यासाठी तू मुद्दाम येथे आली ना. नाही, पण मी काही लपवणार सुद्धा नाही, खरं आहे तेच सांगणार. आणि सौमित्र भाऊजींनी मला आणि ऋषिकेशला भेटायला बोलावले असे ती ऐश्वर्याला स्पष्ट शब्दात सांगते. कितीही काही झाले तरी तो त्यांचा धाकटा भाऊ आहे, म्हणून आम्ही त्यांना भेटायला जाणार आहोत. मागे ज्या काही घटना घडल्या असतील त्याने चांगल्या किंवा वाईट, पण त्याने काही फरक पडत नाही. नातीही घट्ट असतात, ती कधीही तुटत नाही. आणि तुला तर माहितीच आहे की नाना सुद्धा या सर्वांच्या विरोधात आहे, म्हणून ते घरी नाही आले, त्यांनी कॉल सुद्धा नाही केला आणि मला फक्त ती चिठ्ठी दिली. आणखी तुला काही माहिती हवी आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हो. जानकी म्हणते की अगं तू सुद्धा या घरची सदस्य आहे, मग तुला माहिती तर असायला हवी. मग तू हे सुद्धा जाणून घे की मी आणि ऋषिकेश आहोत हे सर्व हँडल करण्यासाठी. तुला आता जास्त सारंग भाऊजींकडे आणि तुमच्या संसाराकडे लक्ष द्यायचे, त्यांची काळजी घ्यायची. तर मुद्दाम ऐश्वर्या हसून म्हणते की ओके आणि आलेच मी, आणि बाहेर निघून येते आणि रागाने मनात म्हणते की म्हणजे यात सौमित्रने यांना भेटण्यासाठी बोलावले आणि हे जाणार सुद्धा आहेत. मग ठीक आहे, मला आता काडी तर मिळाली. मग जानकी तू बघतच राहा की तुझे कसे 12 वाजवते ते. तेव्हा मात्र जानकी कपडे आवरता विचार करते की ऐश्वर्याच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे, त्यासाठी मला मात्र काही सावध राहावेच लागेल. त्यानंतर इकडे ठरलेल्या वेळेप्रमाणे सौमित्र आणि अवंतिका तेथे येऊन पोहोचतात ठरलेल्या ठिकाणी. तर अवंतिका म्हणते की अरे सौमित्र, मला खरंच खूप टेन्शन आले. आपण दादा आणि वहिनी यांची वाट बघतो, ते नक्की येतील ना आपल्याला भेटण्यासाठी? तुला नेमकं काय वाटतंय? आणि सौमी तू बोल ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा तर माझ्यावर नाराज आहे, पण जानकी वहिनी मात्र त्याला नक्की घेऊन येईन. तर अवंतिका म्हणते की हो, माझी सुद्धा नक्की खात्री आहे की ते नक्की आपल्याला स्वीकारतील. तुझ्या घरातील सर्व माणसे खरंच खूप छान आहे, ती आपल्याला आपलंसं मानतील ना. तेव्हा सौमित्र हसून म्हणतो की बघूयात, जानकी वहिनीशी बोलूयात. जर जानकी वहिनी आणि आईंनी जर नानाला समजावले तर कदाचित ते सुद्धा समजावेल. तर अवंतिका म्हणते की सौमी हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, काही झाली तरी एक ना एक दिवस ते आपल्याला आपले मानतीलच आणि स्वीकारतील. आणि तेवढ्यात गाडीचा हॉर्न ऐकू येतो. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र खूपच खुश होतात, कारण जानकी आणि ऋषिकेश त्यांना भेटायला येतात. तेव्हा जानकी ऋषिकेश गाडीतून खाली उतरतात. तर सौमित्र म्हणतो की खरंच थँक्यू की दादा वहिनी तुम्ही येथे आलात म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र हे बघ, घरात कुणालाच माहिती नाही की आम्ही येथे तुम्हाला भेटायला आलोत म्हणून. जानकी म्हणाली म्हणून, आणि तुला नेमकं काहीतरी बोलायचे म्हणून आम्ही येथे आलो. या अगोदर तुम्ही संकटात सापडले होते, पण त्या अगोदर काही घडायला नको म्हणून आम्ही येथे आलोत. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा हो, मला सर्व कळते, तुझ्या न्यायाच्या गोष्टी सुद्धा मला माहिती आहे. कधी कधी एखादी अशी घटना घडते की कोणत्याही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. भावनेच्या आणि परिस्थितीच्या चक्रव्यूहात आपण इतके अडकतो की त्यातून कसे बाहेर पडावे तेच कळत नाही. आणि जरी त्यातून बाहेर पडायचं म्हटलो, इच्छा असो किंवा नसो, पण तरीही त्यातून कुणाला तरी खरचटतेच. अरे दादा, मला माहिती आहे की माझी चूक झाली, पण ती का झाली, कशासाठी झाली हे तुला मी सर्व सांगितले. मी तुझी माफी सुद्धा मागितली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू तर सर्व सांगितले, मग तू परत मला येथे कशाला बोलवलेस? तेव्हा अवंतिका पुढे येते आणि दादा हात जोडून म्हणते की प्लीज तुम्ही त्याच्यावर नका रागवू. याच्यात फक्त त्याची चूक नाही, तर याच्यात दादा फक्त माझी सुद्धा जास्त चूक आहे. ऍक्च्युली आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले होते म्हणून हे सर्व झाले, पण ते सर्व राहून द्या. आणि दादा खरंच आमचे एकमेकांवर मनापासून खूप प्रेम आहे आणि सौमित्राने हे सर्व माझ्यासाठीच केले, माझा जीव वाचवण्यासाठी केले दादा हे सर्व. दादा मी तुम्हाला प्रॉमिस करते की यापुढे आयुष्यात कधीही मी आमच्याकडून. तर ऋषिकेश लगेच आपला तोंड वळवतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा जानकी पुढे येते आणि अवंतिका, मला माहिती आहे ग तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे ते, आणि ते यांना सुद्धा माहिती आहे, पण काय आहे की हे आणखीन किती दिवस सुरू असणार? मग तुम्ही लग्नाचा विचार करायला नको का? तेव्हा अवंतिका आणि सौमित्राला खूपच आनंद होतो. तर सौमित्र खुश होऊन अवंतिकाला म्हणतो की अवंतिका, मी तुला सांगितले होते ना, माझी जानकी वहिनी खरंच खूप मनकवडी आहे, तिला मनातील सर्व काही कळते. तेव्हा जानकी विचारते की म्हणजे?
तेव्हा ऋषिकेश लगेच मागे वळून पाहतो। तेव्हा सौमित्र घाबरत म्हणतो की तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला येथे बोलावले, उद्या आम्ही दोघे देवळामध्ये लग्न करतोय। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की उद्या? तर सौमित्र म्हणतो की हो उद्याच। तिच्या बाजूने तिचे बाबा आणि त्यांचे 2 मित्र येणार आहेत आणि आपल्या बाजूने तुम्ही दोघे। आणि तो वहिनीला विचारतो की बहिणी आई येईन का ग? माझी तर पूर्ण इच्छा आहे की सर्वांनी यावे म्हणून। मला माहिती आहे की नाना नाही येणार, पण निदान आई आलीच ती तरी बरे झाले असते। तेव्हा ऋषिकेश बाजूला जाऊन उभा राहतो। तेव्हा सौमित्र पुन्हा ऋषिकेश जवळ येऊन हात जोडतो की जे झाले ते झाले, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही उद्या प्लीज या। तेव्हा ऋषिकेश लगेच त्याचे हात धरतो आणि सौमित्र याची गरज नाही असे म्हणतो आणि हे बघ मी तुझा भाऊ आहे, कितीही जरी रागवलो तरी माया मात्र नाही जात। आणि हे बघ जानकी आणि मी येऊ, परंतु आई मात्र नानांचं म्हणणं डावलून येईन किंवा नाही येऊ शकत। तर जानकी म्हणते की काय येऊ शकत नाही? आपण आईंना विचारले सुद्धा नाही, म्हणून आपण असे गृहीत धरणे योग्य नाही। आणि काय येणार नाही आई? एकदा तर त्यांना विचारायला हवे। मी ओळखते आईला आणि एका आईचे काळीज मीच जाणते। तुम्ही भाऊ असून भावाची माया सारू शकला नाहीत, त्या तर आई आहे आणि त्या नक्की या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी येतील। ते ऐकून सौमित्र आणि अवंतिका यांना खूपच आनंद होतो। जानकी म्हणते की आम्ही प्रयत्न करू की आईला नक्की घेऊन येऊ म्हणून। तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी आईला एकट्याच सांग, नानांसमोर सांगू नकोस। आणि त्यांच्या समोर जर सांगितले तर ती कदाचित तयार सुद्धा नाही होणार। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी आता आपल्याला निघायला हवे। तेव्हा जानकी म्हणते की हो आम्ही घरी न कळवता आलेलो आहोत। आणि त्या दोघांना म्हणते की काळजी घ्या असे बोलून जानकी आणि ऋषिकेश निघून येतात। तर सौमित्र आणि अवंतिकाला खूप आनंद होतो आणि दोघे एकमेकांच्या प्रेमाने मिठीत येतात। त्यानंतर इकडे सर्वजण घरी जेवायला बसतात तर जानकी ऋषिकेश नसतात। तर नाना विचारतात की जानकी ऋषिकेश कुठे आहेत? सुमित्रा म्हणते की बहुतेक ते घरात नाही, कुठेतरी बाहेर गेले असतील। तेव्हा आजी म्हणते सांगून गेले का कुठे जातो, काही काम आहे म्हणून? नाही, मला असे म्हणायचे की ही लोक तुमची शिस्त मोडायला लागलेत। तेवढ्यात ऐश्वर्या जेवणाचे ताट घेऊन येते। तेव्हा आजी तिच्याकडे पाहून म्हणते की ही जबाबदारीने सर्व काम करत असते आणि तुम्ही वर तिलाच बोलत असतात। तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणते की असून द्या ना आजी, आता जानकी वहिनी नसतील तर ही सर्व काम मलाच करावी लागतील आणि मी जबाबदारी स्वीकारायला तयार सुद्धा आहेत। आणि ऐश्वर्या नानांना भाजी वाढत असते आणि मुद्दाम चमचा ती नानांच्या ताटामध्ये टाकते। तेव्हा नाना तिच्यावर ओरडतात की काय आहे हे सर्व, वेगळे काही प्यालीस का? हात का थरथरतो तुझा? तेव्हा सर्वांना धक्काच बसतो, सर्वजण घाबरतात। तर सुमित्रा म्हणते की अहो असे काही का बोलता? तेव्हा नाना म्हणतात की हिचा काहीच भरोसा नाही। तेव्हा आजी सुमित्राला म्हणते की अगं सून आहे ना तुझी, मग विचार ना पोरीला काय होते ते। तेव्हा सुमित्रा म्हणते की ठीक आहे आणि ऐश्वर्याला विचारते की अगं ऐश्वर्या काय होते तुला? हात का थरथरतो तुझा? तब्येत बरी आहे ना तुझी? तेव्हा ऐश्वर्या नाटक म्हणते की काही नाही आई, माझ्या मनावर असे दडपण आले। खरं तर हे मला करायचे नाही, पण मी काय करू ते सुद्धा मला नाही कळतो, कारण तिला जानकी आणि ऋषिकेश कुठे गेले हे सर्वांसमोर सांगायचे असते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे हिला काय झालं? हिची तब्येत तर बरोबर आहे ना, ही नेमकं असे काय बडबडते? नाहीतर डॉक्टरांना बोलवायचे का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही। तर ऐश्वर्या लगेच म्हणते की नाही हो आई, म्हणजे मला त्रास होतो हे खरं आहे, परंतु माझ्या त्रासावर डॉक्टर काहीच करू शकत नाही। तेव्हा नाना विचारतात की काय ग, मग कोण उपाय करणार? जानकी का? हो बरोबरच आहे, आजकाल तिनेच तुझी केस हातामध्ये घेतलेली आहे, मग थांब तिलाच बोलवतो। तर ऐश्वर्या म्हणते की नाही नको नको, पण कसे सांगू तेच मला कळत नाही, कारण त्या लोकांनी मला सांगू नको असे म्हटले होते। नाना म्हणतात की नेमकं तुला काय सांगायचे नाही असे ती म्हटले? कोणी सांगितले? नीट काय ते सांग। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी। तेव्हा आजी म्हणते की काय जानकीने सांगितले की सांगू नको म्हणून? नेमकं काय सांगायचे नाही असे सांगितले त्यांनी, काय आहे ते लवकर सांग। तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणून जाते की ते दोघे सौमित्राला भेटायला गेलेत। नाना भयंकर चिडतात आणि काय सौमित्राला भेटायला गेलेत? तर ऐश्वर्या म्हणते की हो नाना, हे जरा चुकीचेच होते, कारण तुम्हाला न सांगता त्यांना भेटायला गेलेत। मला सांगायचे नव्हते पण तू राहिले नाही। तेव्हा नाना रागाने म्हणतात की आज ही बरोबर बोलते आणि सुमित्रा तू मला सांग की ते दोघे सौमित्राला भेटायला गेलेत कशासाठी आणि काय चाललंय सुमित्रा हे सर्व? तेव्हा सुमित्रा घाबरतच म्हणते की आओ खरंच मला काही माहिती नाही। तेव्हा नाना सारंगला विचारतात की सारंग तुला काही माहिती आहे का? तर सारंग घाबरतच नाही म्हणतो। तर नाना भयंकर चिडतात की नेमकं हे काय चाललंय आणि त्याच वेळेस ऋषिकेश आणि जानकी आतमध्ये येतात। जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत ऋषिकेश म्हणतो की नाना मी सांगतो। तेव्हा सर्वजण जानकी आणि ऋषिकेशकडे वळून पाहत असतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये नाना रागाने म्हणतात की मला एक गोष्ट सांग ऋषिकेश, की तुम्ही त्यांना भेटायला कशासाठी गेला होतात?
ऋषिकेश म्हणतो की नाना आपला सौमित्र लग्न करतोय आणि त्याने आपल्या सर्वांना लग्नासाठी बोलावले म्हणून. तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो. तर नाना हे सर्वांना धमकावतात की खबरदार कोणी त्याच्या लग्नाला गेले तर. तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो. तर इकडे सौमित्र आणि अवंतिका हॉटेलमध्ये जेवत असतात. तर ऐश्वर्या तेथे येते आणि सौमित्राला म्हणते की म्हणजे मला दिलेला विश्वासघात तोडून मला धोका देऊन तू ह्या मुलीशी लग्न करतो, मग तुम्ही आता बघतच राहा की मी तुमचे कसे लग्न होऊन देते ते. तेव्हा अवंतिका आणि सौमित्राला खूप टेन्शन येते. तर आता पुढे काय होणार, सौमित्र आणि अवंतिकाचे लग्न कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.